Hello friends, welcome to my exams point of view channel. Myself Varkad madam. Today we are going to start our 9th class English course book. I begin this lecture with the first poem, that is 1.1, Walk a Little Slower. So listen carefully. Walk a little slower. Walk a little slower, daddy, said a little child so small. I am following in your footsteps and I don't want to fall. In this poem, a child is talking with his father. डॅडी म्हणजे त्याचे वडील. तर हा छोटा मुलगा जो आहे तो वडिलांना विनंती करतो आहे की तुम्ही सावकाश चाला, तुम्ही हळू चाला, कारण की मी तुमचे पावलावर पाऊल देऊन चालत आहे आणि मला खाली पडायचं नाही. म्हणजेच काय की तो छोटा मुलगा असं म्हणतो आहे की मला तुमच्यासारखं बनायचं आहे, मला तुमच्या पावलावर पाऊल टाकून चालायचं आहे, म्हणजेच मला तुमच्यासारखं जीवनात यशस्वी बनायचं आहे, मला अपयशी बनायचं नाही. आणि म्हणून तुमचं जे वर्तन आहे, तुमच्या ज्या कृती आहे मला समजेल अशा तुम्ही करा, असं तो त्याच्या वडिलांना विनंती करतो आहे. नाउ सेकंड स्टांजा. Sometimes your steps are very fast, sometimes they are hard to see, so walk a little slower daddy, for you are leading me. मग तो म्हणतोय वडिलांना की कधी कधी तुमचं जे चालणं आहे ते खूप फास्ट असतं आणि कधी कधी तर इतकं फास्ट असतं की मला ते दिसतसुद्धा नाही, आणि तुम्ही म्हणून सावकाश चाला, कारण की तुम्ही माझे मार्गदर्शक आहात. तुमच्या मार्गावरती, तुम्ही दाखवलेल्या मार्गावरती मी चालणार आहे. मग इथं फुटस्टेप फास्ट आहे त्याला दिसत नाही, म्हणजे काय की कधी कधी त्याच्या वडिलांचं वागणं त्याला समजत नाही, त्यांच्या कृती कळत नाही, आणि म्हणून तो म्हणतो की तुम्ही माझे मार्गदर्शक आहात आणि तुमच्या कृती मला समजतील असं तुम्ही वर्तन करा. अशी विनंती तो वडिलांना करत आहे. थर्ड स्टांजा. Someday when I am all grown up, you are what I want to be, then I will have a little child who will want to follow me. मग तो म्हणतो की एक दिवस मी सुद्धा मोठा होईल, तुमच्या एवढा होईल आणि तुमच्यासारखाच बनेल, आणि त्यावेळेस मला सुद्धा एक मूल असेल आणि जो माझं अनुकरण करेल, की जो माझ्या पावलांवरती पाऊल टाकून चालेल. म्हणजेच काय की कवी असं सांगतो आहे की पुढची पिढी ही मागच्या पिढीचा आदर्श ठेवून चालत असते. नेक्स्ट स्टांजा. And I would want to lead just right and know that I was true, so walk a little slower daddy, for I must follow you. मग काय म्हणतो आहे तो बालक, की तो चाइल्ड म्हणतो आहे की मला राईट मार्गावरती जायचं आहे, योग्य मार्गावरती मला जायचं आहे, तसंच मला सत्याचा मार्ग स्वीकारायचा आहे, आणि म्हणून तुम्ही माझे मार्गदर्शक आहात, आणि म्हणून तुम्ही कसं चाला, सावकाश चाला, हळू चाला, म्हणजेच काय की तुमचं वर्तन, तुमची कृती मला समजेल अशा पद्धतीने तुम्ही वागा, अशी विनंती हा छोटा मुलगा त्याच्या वडिलांना करत आहे. आणि ऑथर अननोन आहेत, म्हणजे काय की कोण आहेत ऑथर ते माहिती नाही. नाउ वी विल सी रायमिंग वर्ड्स अँड रायमिंग स्कीम. फॉर रायमिंग वर्ड्स आय हॅव रिटन द लास्ट वर्ड्स ऑफ इच लाईन. सो लेट्स लुक ॲट द फर्स्ट स्टांजा. पहिल्या स्टांजामधले पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द आहे डॅडी, नंतर स्मॉल, फुटस्टेप्स आणि फॉल. प्रत्येक ओळीचा शेवटचा शब्द मी लिहिलेला आहे. मग याच्यामध्ये राईम करणारे शब्द आहेत का? डॅडीशी राईम करणारा एकही शब्द याच्यामध्ये नाही. त्याच्यानंतर आहे स्मॉल, स्मॉलशी राईम करणारा शब्द आहे फॉल, आणि फुटस्टेप्सशी राईम करणारा कुठलाही शब्द नाही. म्हणून पहिल्या स्टांजामधले जे रायमिंग पेअर आहे ते आहे स्मॉल आणि फॉल. त्यानंतर आपण बघणार आहोत सेकंड स्टांजा. सेकंड स्टांजाचे लास्ट वर्ड्स लिहिले आपण, फास्ट, सी, डॅडी आणि मी. तर फास्टला पण रायमिंग पेअर नाही आहे, डॅडीला पण नाही आहे, मग इथं रायमिंग पेअर आहे सी आणि मी. त्यानंतर थर्ड स्टांजाचे लास्ट वर्ड्स आहेत अ, बी, चाइल्ड आणि मी, म्हणून इथले रायमिंग पेअर झाले बी आणि मी. आणि फोर्थ स्टांजामध्ये रायमिंग वर्ड्स आहे ट्रू आणि यू. सो दीज आर द रायमिंग पेअर्स ऑफ दिस
poem small, fall, see, me, be, me and true, you. आता आपल्याला बघायची आहे रायमिंग स्कीम. आता राईम स्कीम बघताना आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला राईम स्कीमसाठी सुद्धा हेच शेवटचे शब्द लागणार आहेत आणि रायमिंग वर्ड्सची सुद्धा आपल्याला त्याच्यासाठी मदत होणार आहे. तर पहिल्या शब्दाला आपल्याला द्यायचं आहे ए. डॅडीसाठी आपण देणार आहोत ए हे अक्षर. मग डॅडीशी राईम करणारा कुठलाही शब्द नाही. मग त्याच्यानंतर आहे स्मॉल. मग स्मॉलला आपण देणार आहोत बी. मग स्मॉलशी राईम करणारा शब्द फॉल आहे. हे दोन्ही रायमिंग पेअर आहे म्हणून याला स्मॉलला जर आपण बी दिलं तर आपल्याला फॉलला सुद्धा बी द्यावं लागेल. आता फुटस्टेप्स. फुटस्टेप्सची राईम करणारा शब्द नाही म्हणून आपण फुटस्टेप्सला देणार आहोत सी. आणि म्हणून या स्टांजाची राईम स्कीम आहे ए बी सी बी. तसंच सेकंड स्टांजाची पण तीच राईम स्कीम आहे. जसं की पहिल्याला आपण दिलं ए, मग फास्टची राईम करणारा शब्द नाही आहे. त्याच्यानंतर सीला दिलं बी. सी राईम करणारा शब्द आहे मी म्हणून याला बी आणि डॅडीला सी. आणि म्हणून याची राईम स्कीम झाली ए बी सी बी. अशीच राईम स्कीम चारही स्टांजाची आहे. म्हणून पोएमचे रायमिंग वर्ड्स आहेत स्मॉल, फॉल, सी मी, बी मी आणि ट्रू, यू. आणि राईम स्कीम आहे ए बी सी बी. Now we will see some activities. So first question is put the words given in brackets in the proper blanks. ब्रॅकेट मध्ये वर्ड्स दिलेले आहेत ते आपल्याला ब्लँक जागेवरती भरायचे आहे. द डॅश इज टॉकिंग टू इट्स डॅश. आता फादर आणि चाइल्ड आहे तर इथं कोण बोलत आहे आणि कोणाशी बोलत आहे म्हणून इथं येईल यू कॅन पॉज द व्हिडिओ अँड राईट द आन्सर. द आन्सर इज चाइल्ड अँड फादर. द चाइल्ड इज टॉकिंग टू इट्स फादर. Second, the dash is leading and the dash is following. Again father and child are the options. म्हणून इथं लीड कोण करत आहे, मार्गदर्शक कोण आहे, फादर आहे म्हणून द फादर इज लीडिंग अँड द चाइल्ड इज फॉलोइंग. फादर हे मार्गदर्शक आहेत आणि चाइल्ड हे त्यांचं अनुकरण करत आहे. सी. सम डे द डॅश विल बिकम अ डॅश. आता परत फादर आणि चाइल्ड आहे. सम डे द चाइल्ड विल बिकम अ फादर, की एखाद दिवशी मुलगा हा नंतर वडील बनणार आहे. द आन्सर इज चाइल्ड आणि फादर. फोर्थ, द डॅश डज नॉट विश टू फॉल व्हाईल फॉलोइंग इट्स डॅश. अँड अगेन हिअर चाइल्ड अँड फादर. द आन्सर इज चाइल्ड अँड द चाइल्ड डज नॉट विश टू फॉल व्हाईल फॉलोइंग इट्स फादर. नाव क्वेश्चन नंबर 2. फाइंड अँड राईट पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. आपण बघितलेले आहेत की रायमिंग वर्ड्सचे पेअर्स स्मॉल, फॉल, सी मी, बी मी आणि ट्रू यू. क्वेश्चन नंबर 3. फाइंड रिलेटेड वर्ड्स फॉर द फॉलोइंग. फादर, चाइल्ड, फॉलो, लीड. आता हे करून दाखवलेले शब्द आहेत की हे रिलेटेड वर्ड्स आहेत. फादरशी रिलेटेड वर्ड आहे चाइल्ड आणि फॉलोशी रिलेटेड वर्ड आहे लीड. तर आपल्याला याचे रिलेटेड वर्ड लिहायचे. टीचरसाठी, डॉक्टरसाठी रिलेटेड वर्ड लिहायचा आहे. सो द आन्सर इज द रिलेटेड वर्ड फॉर टीचर इज स्टुडंट, फॉर डॉक्टर इज पेशंट, गिव, टेक, ओनर, सर्वंट, कम, गो अँड राईट, रॉंग. नाउ वी विल सी द पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन. व्हॉट क्वालिटीज ऑफ युअर पॅरेंट्स वुड यू लाईक टू अडॉप्ट. की तुमच्या आईवडिलांचे कोणते गुण तुम्हाला अंगीकारावे असे वाटतील. My parents are the best. They have so many good qualities which I would like to adopt. They are good-natured, kind and honest. I feel proud for their noble thoughts, helping nature, hard work and their perseverance. की माझे जे पॅरेंट्स आहेत ते सगळ्यात बेस्ट आहेत. त्यांच्यामध्ये खूप सारे चांगले गुण आहेत जे मला अडॉप्ट करायला आवडतील, अंगीकारायला आवडतील. त्यांचा स्वभाव चांगला आहे, दयाळू आहेत, प्रामाणिक आहेत. मला अभिमान वाटतो की त्यांचे विचार उच्च आहेत, मदत करणारा स्वभाव आहेत, कष्टाळू आहेत आणि त्यांच्याकडे चिकाटी आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत फिगर्स ऑफ स्पीच. फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे आपण मराठीमध्ये जसे अलंकार शिकतो तसे इंग्लिशमध्ये कवितेमध्ये आपल्याला फिगर्स ऑफ स्पीच शिकायचे आहेत. तर पहिलं फिगर ऑफ स्पीच आहे अलिट्रेशन. In this figure of speech, we find the repetition of consonant sounds, especially at the beginning of two continuous or near about words. So look at the examples.
सेड अ लिटिल चाइल्ड सो स्मॉल. मग ॲलिट्रेशन हे असं फिगर ऑफ स्पीच आहे ज्याच्यामध्ये कन्सोनंट साऊंड हा शब्दाच्या सुरुवातीला रिपीट होतो. जसं की या ओळीमध्ये आपण बघितलं की एस साऊंड हा रिपीट झालेला आहे आणि म्हणून हे ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच आहे. दुसरं एक्झाम्पल, यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. इन दिस सेंटेन्स डब्ल्यू साऊंड इज रिपीटेड. थर्ड, अँड आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. अँड इन दिस सेंटेन्स डब्ल्यू साऊंड इज अगेन रिपीटेड. Next figure of speech is metaphor. In this figure of speech, two different objects are compared without using like or as. की आपण जेव्हा दोन गोष्टी कंपेअर करतो तेव्हा आपण लाईक किंवा ॲज हे शब्द वापरून त्या गोष्टी आपण कंपेअर करत असतो. की याच्यासारखा जसं की ॲज ब्लॅक ॲज कोल, जसं की कोळशासारखा काळा, किंवा ॲज किंवा लाईक वापरून आपण तुलना करतो. पण जेव्हा हे शब्द न वापरता आपण तुलना करतो तेव्हा त्याला म्हणायचं मेटाफर. फॉर एक्झाम्पल, आय एम फॉलोईंग इन युअर फुटस्टेप्स. आता या सेंटेन्समध्ये फुटस्टेप्स म्हणजे काय की आय एम फॉलोईंग इन युअर फुटस्टेप्स म्हणजे मी तुमच्या पावलावर पाऊल देऊन चालतो आहे. तर अक्षरशः हाच अर्थ याचा होत नाही की पावलावर पाऊल टाकून चालत आहे म्हणजेच काय की मी तुमच्या वागण्याचं अनुकरण करत आहे आणि म्हणून हे फिगर ऑफ स्पीच आहे मेटाफर. सेकंड एक्झाम्पल, समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. आता इथं स्टेप्स म्हणजे पावलं, पण इथं ॲक्च्युअली सांगितलेलं आहे की ॲक्शन्स, की वडिलांचे ॲक्शन्स फार फास्ट असतात, त्या मुलाला कळत नाही आणि म्हणून ॲक्शन्स स्टेप्सची तुलना ही ॲक्शन्ससोबत केलेली आहे आणि म्हणून हे फिगर ऑफ स्पीच आहे मेटाफर. त्याच्यानंतर वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी. मग इथं वॉक अ लिटिल स्लोअर म्हणजे काय की खरोखरच हळूहळू चालायचं नाही, तर ज्या कृती त्याचे वडील करत आहे तर त्या मुलाला समजतील अशा पद्धतीने त्यांनी त्या करायच्या आहे आणि म्हणून तो चाइल्ड त्याच्या पप्पांना म्हणतो की वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी. नाऊ वी विल सी द ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम. ॲप्रिसिएशन हा 5 मार्कांचा प्रश्न असतो प्रश्नपत्रिकेमध्ये. त्याचे 5 मुद्दे आपल्याला लिहायचे आहेत. टायटल, पोएट, राईम स्कीम, फिगर्स ऑफ स्पीच आणि थीम ऑर सेंट्रल आयडिया. तर टायटल आणि पोएट या दोन पॉईंट्स आहेत, त्याला हाफ मार्क आहे. त्याच्यानंतर राईम स्कीम आणि फिगर्स ऑफ स्पीचला 1 मार्क आहे आणि थीम आणि सेंट्रल आयडियाला 2 मार्क्स आहेत. तर टायटल बघूया आपण. द टायटल ऑफ द पोयम इज वॉक अ लिटिल स्लोअर. पोएट अननोन. राईम स्कीम ABCB. आपण राईम स्कीम बघितलेली आहे. टायटल आपल्याला माहिती आहे, पोएट माहिती आहे, अननोन आहे आणि राईम स्कीमसुद्धा माहिती आहे की ABCB आहे. फिगर्स ऑफ स्पीच, ॲलिट्रेशन ऑर मेटाफर, कुठलं एक लिहायचं आहे. हे दोन्ही फिगर्स ऑफ स्पीच आपण बघितलेले आहे. थीम ऑर सेंट्रल आयडिया. तर या पोयमची थीम सांगायची आहे. इन धिस पोयम द चाइल्ड इज रिक्वेस्टिंग टू हिज फादर. ही वॉन्ट्स टू बिकम like his father, so he is requesting his father to do the actions slowly so that he can observe and imitate. की या कवितेमध्ये मुलगा जो आहे तो त्याच्या वडिलांना विनंती करतो आहे की यू वॉक स्लोली. आणि म्हणून कारण की तो अशी विनंती का करतो आहे की कारण त्याला त्याच्या वडिलांसारखं बनायचं आहे आणि म्हणून तो म्हणतो की तुमच्या ज्या कृती आहे, तुमचं जे वर्तन आहे ते असं करा की मला समजेल आणि मी त्याचं ऑब्झर्व करू शकेल, नीट बघू शकेल आणि मी तसं वागू शकेल. इथं सो दॅट आहे इथं. I hope you have understood all this poem, all the activities. So please don't forget to like, share and subscribe my channel.